Okay, the moving coil galvanometer मध्ये काय असतं? The current and voltages are in a currents and voltages in a circuit have discussed extensively in chapter 3. Chapter 3 मध्ये आपण करंट आणि voltages काय असतं डिस्कस केलं. But how do we measure them? पण आपण त्यांना कसं काय मापू शकू? त्याची व्हॅल्यू किती की 2 व्होल्ट आहे की 4 व्होल्ट आहे किंवा करंट आहे की 1 एम्पियर आहे 2 एम्पियर 4 एम्पियर सर्किट मधून फ्लो होणार तर हे आपल्याला कसं करणार तर आपल्याकडे एक साधन असलं पाहिजे जिथे त्याचं मापन करू शकेल. बरोबर आहे? त्याच्यासाठी द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचा वापर केला जातो. तसे खूप टाइप्सचे गॅल्व्हनोमीटर राहतात वेगवेगळ्या प्रकारचे. बट इथं मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचा वापर केला जातो. आता हे असं एक डिव्हाइस आहे, की ज्याचा प्रिन्सिपल आपण 4.10 मध्ये डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे की अ, एखादं मॅग्नेटिक फील्ड असेल, त्याच्यामध्ये तुम्ही लूप ठेवली, तर त्या लूपवर टॉर्क लागतं आणि त्यामुळे ती गोल फिरते. ह्या प्रिन्सिपलवरच म्हणजे हे हा जो प्रिन्सिपल आहे त्याचा, म्हणजे हा त्याचा मेन गुणधर्म आहे. त्याच्यावरच काय करत असतं, ते वर्क करत असतं. ओके. So galvanometer consists of coil with many turns free to rotate about an axis. मग आता बघा galvanometer कसं असतं. तर पहा इथं तुम्ही पाहू शकता. इथं चुंबक आहे ते 2. नॉर्थ आणि साउथ पोल लिहिलेले तर हे चुंबक आहे. या चुंबकच्या आत तुम्ही एक रिंग ठेवलेली आहे. पहा, या लूप्स आहेत. हे जे दिसतंय ना तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये, तर ही एक याला ना एक लोखंडाचा, नरम लोखंडाचा ड्रम असतो याला. मॅग्नेटिक ड्रम पण म्हणतात. याच्यावर तुम्ही जे तार असतात ते विंटाळलेले असतात. गोल, 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 गोल फिरवलेले असतात तार. ओके. आणि हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते रेडियल आहे. म्हणजे काय त्रिज्येच्या दिशेने इकडून इकडे आत जाईल आणि इकडून इकडे बाहेर येईल असं ते मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि हे सॉफ्ट आयर्न कोअर आहे. आयर्न म्हणजे काय? लोखंड. नरम लोखंडाची एक कोर बनवली. त्याच्यावरती हे तांब्याचे तार विंटाळलेले राहतात. लूप बनवतात त्याचे. ज्या मॅग्नेटिक फील्डला लंब येतील नेहमी. बरोबर आहे? आणि त्याच्या खाली एक स्प्रिंग असते ही. ही जी दिसते ना 2 डॉट असणारी ही स्प्रिंग आहे. आणि त्याच्यासोबत हे इंडिकेटर जोडलेलं आहे, की याला पॉइंटर म्हणतो आपण. जे रीडिंग दाखवेल आणि ही स्केल असतं. स्केलमध्ये काय मापन. त्याच्यात दिसतं, की करंट कुठे आहे आणि कोणत्या दिशेत आहे. आणि हे 2 पर्मनंट मॅग्नेट आहेत. तर अशा प्रकारचं काय असतं तुमच्याला गॅल्व्हनोमीटरची आकृती असते. रचना असते म्हणजे. की गॅल्व्हनोमीटर कन्सिस्ट ऑफ अ कॉइल विथ मेनी टर्न्स. म्हणजे की त्याच्यात एक कॉइल असते, लूप असते, जिच्यात खूप सारे टर्न्स असतात. फ्री टू रोटेट अबाउट द एक्सिस आणि ते त्याचं जे अक्ष असतं त्याच्यावर मुक्तपणे भ्रमण करू शकते. म्हणजे ही त्याची सेंटर अक्सिस असेल. इथून दिसणार नाही पण अशी स्ट्रेट असते. आणि त्याच्यावर ते आरामाने फिरू शकते. ओके. इन अ युनिफॉर्म रेडियल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं काय आहे? युनिफॉर्म म्हणजे काय? एकसारखं, समान पण कोणतं रेडियल. रेडियल म्हणजे काय? त्रिज्यावरती चुंबकीय क्षेत्र. त्रिज्येच्या दिशेत जातं चुंबकीय क्षेत्र. पहा तुम्ही पाहू शकता आणि इथून बाहेर येते. ओके. But there is a cylindrical iron core on which only makes a field radial but also increases the strength of magnetic field. म्हणजे इथं एक सिलेंड्रिकल आयर्न कोर, सॉफ्ट आयर्न कोर ठेवली तुम्ही. सिलेंड्रिकल म्हणजे काय? नळाकारी आकाराची. इथून तुम्हाला गोल दिसत असेल ही आयर्न कोर, बट ॲक्चुअली सिलेंड्रिकल म्हणजे मध्ये पण असते ती. म्हणून ते काय आहे नळाकारी असेल, ही सॉफ्ट आयर्न कोर आहे. म्हणजे सॉफ्ट म्हणजे काय? नरम लोखंडाचा हा एक कोर भाग आहे. बरोबर? गर्भ म्हणतात त्याला, नरम लोखंडाचा गर्भ. तुमच्या गुजरातीच्या बुकमध्ये असं लिहिलं असेल. नरम लोखंडाचा गर्भ असेल. मग आता ही सॉफ्ट आयर्न कोर आहे. तर त्याच्यात काय होतंय, की ते कशासाठी आहे? तर ते फक्त असं नाही, की याला आधार देण्यासाठी आहे. पण ते काय आहे, त्रिज्यावरती चुंबकीय क्षेत्र निर्माण करतं. चुंबकीय क्षेत्र पण मजबूत बनवतं ते. स्ट्रेंथ वाढवतं चुंबकीय क्षेत्राची. म्हणून त्याचा वापर केला जातो. When the current flows through the coil, the torque acts on it. मग आता कॉइलमधून जर करंट पास झालं, तुम्ही कॉइलला बॅटरी सोबत जोडणार आहे, की एक छोटंसं तुम्ही बॅटरी वगैरे सोबत जोडणार. तर जेव्हा बी करंट पास होईल त्याच्यामधून, म्हणजे एखादं सर्किट आहे त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये गॅल्व्हनोमीटर लावून दिलं. तर त्या सर्किटचा मध्ये गॅल्व्हनोमीटर लावलं तर त्या सर्किटचा करंट गॅल्व्हनोमीटर मधून पास होणार आहे. मग गॅल्व्हनोमीटर मधून जसं करंट पास झालं तसं त्याच्यावर काय लागेल? टॉर्क लागेल. मग ते टॉर्क किती असेल? NIAB. इथं A आणि B मधला अँगल हमेशा कितीचा असणार आहे? 90 चा असणार आहे. Where the symbols has their usual meaning. Since the field is radial design, we have taken theta sin theta equals to 1. आता जे फील्ड आहे आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड ते रेडियल आहे, त्रिज्यावरती आहे. आणि जो एरिया वेक्टर असेल तो नेहमी वरती येईल तुमचा. म्हणून
मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर या दोघांमधला अँगल हमेशा कितीचा असेल 90चा असेल. मग sin 90 बरोबर काय आता 1 येतं म्हणून इथं sin θ बरोबर 1 घेतलं. म्हणून बट ऍक्च्युली होतं काय आता अ स्प्रिंग इज प्रोव्हाइडेड अ स्प्रिंग SP प्रोव्हाइड्स अ काउंटर टॉर्क म्हणजे पुनर्स्थापक टॉर्क म्हणतो ना आपण. आता NIAB मुळे काय होणार आहे तर तुम्ही जेवढं करंट पास केलं तेवढी तुमची कॉईल मूव्ह होणार आहे आणि तेवढं तुम्हाला हे इथं इंडिकेटर दिसेल. बट त्याच्याच बरोबर एक पुनर्स्थापक टॉर्क ही स्प्रिंग प्रोड्यूस करेल. स्प्रिंगचं काम काय असतं जी वस्तू जिथं होते तिला तिथंच घेऊन येणं. आता जेव्हा आपण करंट पास करू तर हे इंडिकेटर शून्यावर असेल पहिले. शून्यावरून इकडे कुठेतरी रोटेट होईल. कोणत्याही बाजूला होऊ शकतं इकडे किंवा तिकडे. म्हणजे असं असेल पहा स्टार्टिंग पोझिशन काय असेल हे तुमचं इंडिकेटर आहे. स्टार्टिंग पोझिशन ही असेल, ही 0 पोझिशन आहे. आता करंट पास झालं तर ते इकडे गेलं समजा. मग इकडे गेलं तर ते हमेशासाठी जर करंट 0 झालं ते परत इथे यायला पाहिजे ना म्हणून त्याच्यासोबत एक स्प्रिंग जोडलेलं राहते. जसं इकडे जाईल तसं स्प्रिंग एवढी रोटेट होऊन जाईल. मग स्प्रिंग काय करेल एक टॉर्क जनरेट करेल जे पुनर्स्थापक असेल. जे त्याला परत त्याच्या मूळ परिस्थितीत घेऊन येईल. त्याला पुनर्स्थापक टॉर्क म्हणतो. इथं काय म्हटलं जातं त्याला रिस्टोरिंग टॉर्क किंवा काउंटर टॉर्क जे किती असेल K5 शिकलेत आपण K5 हा फॉर्म्युला आहे तो स्प्रिंग साठीचा. Okay, torque sir. That balances the magnetic torque NIAB, resulting in a steady angular deflection phi. Actually बा तुम्ही मागच्या वर्षी एक फिजिक्स मध्ये आपण पुनर्स्थापक बळ शिकले होते त्याचं सूत्र होतं KX. ओके आणि ते जर बळ असेल तर KX होतं आणि ते जर टॉर्क असेल ना तर K थिटा होतं सूत्र. काय होतं सूत्र थिटा. पण इथं आपण डिफ्लेक्शन म्हणजे काय हा अँगल किती अँगल त्याने मूव्ह केलाय हा जो अँगल आहे ना पहिले 0 पोझिशन होता तिथून इथपर्यंत त्याने मूव्ह केलं. कशामुळे तर करंट पुढे. करंट जर जास्त असेल तर इथपर्यंत बी जाईल ते. हा किती अँगल फिरेल त्याचा पूर्ण आधार कशावर असेल करंटवर असेल. तुमचं करंट किती फ्लो होईल त्यानुसारच ते डिफ्लेक्शन होणार आहे. मग याचा अर्थ इथे जे टॉर्क लागेल पुनर्स्थापक टॉर्क ते किती असणार आहे K5 आणि जिथं पुनर्स्थापक टॉर्क आणि तुमचं स्प्रिंग मधलं मॅग्नेटिक फील्ड आणि करंट जे लूप मधून करंट पास होतं त्याच्यामुळे उत्पन्न होणारा टॉर्क हे दोघं जिथं बॅलन्स होऊन जातील पहा हे जे टॉर्क असेल हे NIAB वाला टॉर्क इकडे जाईल आणि पुनर्स्थापक टॉर्क इकडे येईल. मग ज्या पॉईंटवर हे दोघं बॅलन्स होऊन जातील तिथं तुमचा इंडिकेटर असेल म्हणजे पॉइंटर असेल आणि तेवढं तुमच्या सर्किटचं काय असेल करंट असेल. ओके तर अशा प्रकारे मग हे दोघं काय होऊन जातील बॅलन्स होऊन जातील म्हणून आपण इथं काय लिहू K5 is equal to NIAB. Got it? सर हाँ वापिस समजाना सर अब काय झालं समजत नाही सर ते बरोबर. काय नाही समजत आता तुम्ही जे समजावलं सर ते टॉर्कचं आता मला एक सांग जर ऍक्शन असेल तर रिएक्शन असेल का नसेल त्याची असेल ना. बरोबर आहे. आता इथं होतं काय की जसं करंट पास झालं तसा हा काटा पहिले झिरोवर असतो सेंटर मध्ये तिथून करंट ज्या दिशेत पास त्या दिशेला मूव्ह करेल तो. मग अशी एखादी वस्तू असायला पाहिजे ना की ज्याला ते करंट शून्य झालं त्याला परत त्याच्या मूळ पोझिशनवर घेऊन येईल. असायला पाहिजे का नको नाही तर हा परमनंटली तो तिथेच राहील ना करंट शून्य घेऊन गेला तर. मग त्याच्यासाठी ही स्प्रिंग जोडलेली असते. आता मग स्प्रिंग जोडली तर स्प्रिंग काय काम करेल तू स्प्रिंगला जर खेचलं तर स्प्रिंग परत काय करते त्याच्या जागेवर येते वापिस. येण्याचा प्रयत्न करते ना ते केव्हा येईल पण प्रयत्न करते ते येण्याचा पण केव्हा येते जेव्हा तू बळ सोडून देशील तेव्हा जोपर्यंत बळ लावून ठेवलंय तोपर्यंत तू जे बळ लावलंय तेच स्प्रिंगने जे पुनर्स्थापक बळ जनरेट केलंय ते दोघं बॅलन्स असतात तिथं ती स्प्रिंग काय असते स्टेबल असते असते ना जोपर्यंत तू खेचून ठेवली तोपर्यंत ती जाईल का परत त्याच्या मूळ जागेवर नाही. पण तिचा तणाव असतो ना हा म्हणजे ते दुसरं बळ पुनर्स्थापक बळ तेव्हा जनरेट होतं जोपर्यंत तू बाहेरून बळ लावलंय समजलं जोपर्यंत तू बाहेरून बळ लावून हो ठेवलंय जसं तेवढं जेवढ्या मूल्यात तू बाहेरून बळ लावलं तेवढ्याच मूल्याचं स्प्रिंग स्वतः बी एक बळ जनरेट करूनच घेते डायरेक्टच त्याच इन्स्टंटला आणि जिथं ते दोघं बळ बॅलन्स असतात त्या पोझिशनवर तुझी स्प्रिंग खेचलेल्या अवस्थेत राहते आणि जसं तुने सोडून दिलं तसं ते परत कुठे होऊन जाते मूळ परिस्थितीत मग तुझं बाह्य बळ बी शून्य होऊन जातं आणि ते पुनर्स्थापक बळ बी काय होऊन जातं शून्य होऊन जातं ते केव्हा जनरेट होतं जेव्हा तू खेचशील तेव्हाच
तसं इथे आहे. जसं बाहेरून टॉर्क लागेल तसं या स्प्रिंग मध्ये बी काय आहे, पुनर्स्थापक टॉर्क जनरेट होईल. आणि ते कुठे असेल तर जिथं तुझा अँगल म्हणजे जेवढ्या अँगलने तुझं ही कॉइल डिफ्लेक्ट झाली, समजा पहिले इथं होती, तिथून ती एवढी मूव्ह झाली. मग जसं एवढ्या टॉर्कमुळे इथपर्यंत मूव्ह झाली ना, तसंच एक दुसरं टॉर्क या दिशेत जनरेट होऊनच जाईल. पण त्याच्यामुळे काय ती लगेच इथं नाही येऊन जाणार, ती तिथंच राहील. इथं हे दोघं टॉर्क सारखे असतील. हे बाहेरून लागणारं आणि हे पुनर्स्थापक टॉर्क. हे दोघं जिथे इक्वल असतील ना, तिथं तुमची स्प्रिंग काय असेल, बॅलन्स असेल. आणि जे आपण टॉर्क लावतोय, करंट पास होतो त्याच्यामुळेचं टॉर्क काय येतं? हे टॉर्क आहे NIAB आणि ते कशावर आधारित असेल? पूर्णपणे करंटवर. N काय येतं? आट्यांची संख्या आहे. A काय एरिया आहे आणि B काय मॅग्नेटिक फील्ड. हे तिघं वस्तू बदलणार नाही तिथं. मग बदलेल काय? तर करंट आपण सर्किटचं करंट वापरतोय ना, ते कमी जास्त बी होऊ शकतं. बरोबर आहे. मग टॉर्कची व्हॅल्यू कशावर आधारित असेल? करंटवर. आणि ह्या करंटमुळे जे डिफ्लेक्शन झालं, समजा फाय अँगल याने बनवलाय. 0 पासून इथपर्यंत आला म्हणजे फाय अँगल बनवला ना त्याने, मूळ पोझिशन पासून. मग तेवढा फाय अँगलला परत रिकव्हर करावं लागेल. मग ते रिकव्हर करण्यासाठीच तेवढं टॉर्क जनरेट होईल. मग ते टॉर्क असेल तुमचं आलं काउंटर टॉर्क किंवा पुनर्स्थापक टॉर्क. हे किती असणार आहे? K5. हे फॉर्म्युला आहे. ओके. आणि जिथं हे दोघं टॉर्क्स काय असतील? बॅलन्स असतील. तिथं तुमचा पॉइंटर असेल. आणि जेव्हा तुम्ही हे टॉर्क 0 करून टाकणार म्हणजे स्प्रिंग म्हणजे तुम्ही जे गॅल्व्हनोमीटरवर पास होणारं करंट 0 करून टाकणार. तसं काय होईल? हे डिफ्लेक्शन परत त्याचा मूळ पोझिशनवर जाईल. मग तेव्हा मूळ पोझिशनवर आलं, की हे टॉर्क बी काय होऊन जाईल? फाय बी 0 होऊन जाईल. हा बी 0 म्हणजे हे टॉर्क बी 0. हे टॉर्क केव्हा असेल? जेव्हा हे असेल ते. हे 0 तर हे बी ऑटोमॅटिकली 0 होऊन जाईल. आणि हे आलं म्हणजे हे येणारच आहे सोबत. पण काय असेल? इक्वल आणि ऑपोझिट डायरेक्शनला दोघं टॉर्क्स असतील. आणि जिथं मग काय होईल? हे टॉर्क इकडे आणि हे टॉर्क इकडे. मग स्प्रिंग काय होईल? जिथे हे दोघं एक दुसऱ्याला बॅलन्स करताय तिथं जाऊन थांबून जाईल. हे तसं आहे, तुम्ही जर एखाद्या वस्तूला खेचताय, तर दोघांकडून सारखं बळ लावलं तर वस्तू सेंटरमध्येच राहील. नाहीतर मग दोघांमधून जे बळ जास्त लागतं त्या दिशेत तुमची वस्तू जाते. सेम तसंच आहे इथं. आता जर इथं पुनर्स्थापक टॉर्कच जनरेट नाही झालं असतं, तर असं नाही की हा पॉइंटर इथं येऊन थांबून गेला असता. हा कुठपर्यंत बी गेला असता मागे. कारण की त्याला थांबवणारं बळच नाही दुसरं. थांबवणारा टॉर्क नाही ना. पण आता हे पुनर्स्थापक टॉर्क येतं, हे कुठेतरी त्याला थांबवून देईल. जर हे राहिलंच नसतं, मग काउंटर टॉर्कच नसतं राहिलं समजा, जे याला थांबवेल. मग हे कुठं जाऊन थांबेल हे समजलंच नसतं हा इंडिकेटर. कदाचित त्याने फुल स्केल रीडिंग बी दाखवलं असतं, शेवटचं रीडिंग एकदम. ओके. मग तसं व्हायला नको. जे एक्झॅक्ट रीडिंग आहे तेच पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे पुनर्स्थापक टॉर्क बी असायला पाहिजे. अंडरस्टँड? समजलं? हो सर. ओके. तर हे K5 पुनर्स्थापक टॉर्क आहे जे NIAB चा बरोबर असेल आणि या दोघांचा इक्विलिब्रियम म्हणजे काय संतुलन असेल तिथं तुमचं वस्तू थांबून जाईल. मग आपल्याला फाय शोधायचं आहे, तर मग K ला आपण छेदमध्ये घेऊन जाऊ. जिथं K काय आहे? टॉरोजनल कॉन्स्टंट ऑफ स्प्रिंग. पण स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतो ना, तोच येतो. स्प्रिंग अचळांक. दर एक स्प्रिंग सोबत त्याचे एक गुणधर्म दाखवणारा हा एक पॅरामीटर असतो K. की स्प्रिंग कशा टाइपची आहे, कोणत्या मटेरियल पासून बनली, तिचा तणाव किती आहे, स्ट्रेस, स्ट्रेन किती वगैरे सगळ्यांना दाखवणारा एक पॅरामीटर असतं. म्हणून हा एक कॉन्स्टंट घेतला जातो. आपण केला छेदमध्ये घेऊन येऊ. तर आपल्याला फाय इज इक्वल टू NIAB अपॉन K इज इक्वल टू फाय इज इक्वल टू NIAB अपॉन K इंटू I येईल. बरोबर? मग आता ह्या 4 वस्तू कॉन्स्टंट आहेत. N नंबर ऑफ टर्न्स आहेत. कॉन्स्टंट. A एरिया ऑफ लूप आहे. कॉन्स्टंट. B मॅग्नेटिक फील्ड आहे. ते बी कॉन्स्टंट आहे. K काय आहे? तर स्प्रिंग कॉन्स्टंट तो बी कॉन्स्टंट आहे. तर एवढ्या वस्तू अचळ आहे. तर तुमचं जे डिफ्लेक्शन होईल इथं, म्हणजे हा पॉइंटर कुठं जाईल त्याचा पूर्णपणे आधार कशावर असणार आहे? किती करंट गॅल्व्हनोमीटर मधून पास होतोय ते. कारण आपण वापरतोच त्याच्यासाठी ना गॅल्व्हनोमीटरला. गॅल्व्हनोमीटर वापरतो कशासाठी आपण? करंटचं मापन करण्यासाठी. कमी करंट तर कमी डिफ्लेक्शन, जास्त करंट तर जास्त डिफ्लेक्शन. याचा अर्थ हा किती डिफ्लेक्ट होईल त्याचा आधार कशावर असणार आहे? करंट. म्हणून आपण इथं समजू शकतो की फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. Quantity in the brackets is a constant for galvanometer. So galvanometer can be used in a number of ways. It can be used to detect. It can be used as a detector to check if current is flowing in a circuit. गॅल्व्हनोमीटरचा सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट मुद्दा तो करंट डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे काय? सर्किट मधून करंट पास होतोय का नाही ते म्हणजे करंटची हाजरी नक्की करण्यासाठी वापरला जातो. सर्किटमध्ये करंट आहे किंवा नाही.
काही वेळेस गॅल्व्हनोमीटरचा वापर करंट मापण्यासाठी नाही केला जात. त्याचा मेन उपयोग असतो की सर्किटमध्ये करंट आहे का नाही ते चेक करण्यासाठी. जर त्याचं इंडिकेशन चेंज झालं म्हणजे आहे करंट, नाही झालं तर म्हणजे नाहीये करंट. आपण या गॅल्व्हनोमीटरचा वापर कुठे केला होता? आठवण आहे? असा कोणता टॉपिक शिकले ज्याचा आपण गॅल्व्हनोमीटरचा वापर केला होता? डू यू रिमेंबर एनिथिंग? हो सर. कुठं? विस्टन ब्रिज मध्ये. विस्टन ब्रिज मध्ये वापरला होता ना, 4 बाजू होत्या त्याच्या सेंटरची बाजू होती तिथं आपण गॅल्व्हनोमीटरने चेक करत होतो. मीटर ब्रिज मध्ये वापरत होतो आपण त्याला. 2 बाजूला 2 अवरोध ठेवायचे आणि एक तार होता. तारवर आपण स्लाइड करत होते जॉकीला. गॅल्व्हनोमीटर त्याच्यासोबत जोडलं होतं आणि जिथं गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 होऊन जाईल, ते आपलं रीडिंग होतं आणि तेव्हा विस्टन ब्रिज काय होऊन जाईल? बॅलन्स होऊन जाईल. आणि तेव्हा आपण काय करायचे, समोरासमोर अवरोधांचा गुणाकार करायचे. तो इक्वल यायचा. किंवा मग 3 अवरोध माहिती असेल तर त्याच्यावर आपण 14 अवरोध शोधू शकत होतो. अंडरस्टँड? विस्टन ब्रिज मध्ये, मीटर ब्रिज मध्ये लांबी चेक करत होते आपण. एक बाजूची माहित पडली की 100 मधून ती मायनस करायची, दुसऱ्या बाजूची बी भेटून जाईल आपल्याला. अशा प्रकारे. ओके. सो विस्टन ब्रिज मध्ये पण गॅल्व्हनोमीटरचा वापर केला जातो. ओके. नाउ गॅल्व्हनोमीटर galvanometer cannot such be used as an emitter to measure the value of current in a given circuit for two reasons. आता पहा, गॅल्व्हनोमीटरचा आपण डायरेक्टली करंट मापण्यासाठी, म्हणजे एमीटर म्हणजे काय? एमीटर म्हणजे एम्पियर मीटर. एम्पियर मीटर म्हणजे काय? जे करंट मापतं. एम्पियर कशात असतं? एम्पियर कशाचा युनिट असतो? करंटचा युनिट असतो. तर एमीटर म्हणजे काय? एम्पियर मीटर असतं जे करंट मापण्यासाठी वापरलं जातं. आणि दुसरं येतं व्ही मीटर म्हणजे वॉल्ट मीटर, जे कशासाठी वापरलं जातं? व्होल्टेजेस मापण्यासाठी वापरलं जातं. मग आता गॅल्व्हनोमीटरला आपण जर डायरेक्ट सर्किटमध्ये जोडून दिलं, ओके, मग त्या 2 कारणांमुळे डायरेक्ट करंट मापण्यासाठी वापरलं नाही जात. म्हणजे डायरेक्ट गॅल्व्हनोमीटर नाही वापरू शकत आपण. त्याला एमीटर मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. ऍक्च्युअली हे प्रॅक्टिकल पण आहे. हे जे सांगतोय ना मी, हे प्रॅक्टिकल आहे आपल्याला 12वी मध्ये. दोघं गॅल्व्हनोमीटरला एमीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं. हे प्रॅक्टिकल्स आहेत आपल्या 12वीला. बट ऍक्च्युअली यावर्षी प्रॅक्टिकल होणारच नाही तुमचे. स्कूलच ओपन नाही तर प्रॅक्टिकल कुठं करणार? तुमची प्रॅक्टिकल एक्झाम बी नाही होत यावर्षी लगभग. मग आता ते फर्दर डिसिजन्स काय घेतात ते. Okay, this is for two reasons. Galvanometer is a very sensitive device. It gives a full scale deflection for a current of a order of microampere. आता पहिलं कारण काय आहे की गॅल्व्हनोमीटरला डायरेक्ट सर्किट मध्ये ऍज अ करंट मापण्यासाठी नाही वापरलं जात. त्याचं कारण आहे की तुम्ही मायक्रो एम्पियरचा बी करंट पास केला ना गॅल्व्हनोमीटर मध्ये, खूप छोटा म्हणजे मायक्रो एम्पियर, तरी तो फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. फुल स्केल मध्ये त्याचं शेवटचं रीडिंग राहतं तेवढं पुढे दाखवतो तो. बरोबर, म्हणजे याचा अर्थ फुल स्केल दाखवतो तिथं काटा असा हालत राहतो कंटिन्युअसली, असं स्टेबल नाही राहत. याचा अर्थ काय? त्याचं करंट त्याच्यापेक्षा बी जास्त आहे. त्याची रेंज तेवढी जी म्हणून तो तेवढं मापन करतो. मग त्याच्याने प्रॉब्लेम काय होतो की अशा वेळेस जर त्याची लिमिट पेक्षा जास्त करंट जर त्याच्यातून पास झालं ना, तर त्याची जी कॉईल राहते ना, ही कॉईल ही जास्त करंट पुढे काय होतं? जळून जाते. आणि जळून गेल्यामुळे गॅल्व्हनोमीटर काय होऊन जातं? डॅमेज होऊन जातं. म्हणून जेव्हा मी प्रॅक्टिकल करवतो गॅल्व्हनोमीटर्सचे, तेव्हा एक वस्तू हमेशा सांगतो की गॅल्व्हनोमीटरला कधीच फुल स्केल पर्यंत जाऊ द्यायचं नाही. आणि जर वाटलं फुल स्केल जातं, लगेच काढून घ्यायचं त्या सर्किटमधून. म्हणजे त्याचं सर्किटचं करंट बंद करून द्यायचं किंवा मग त्याच्यातला एक पॉइंटर काढून टाकायचा. कनेक्शन्स काढून टाकायचे. कारण की जास्त वेळ फुल स्केल राहू दिलं मग डॅमेज होऊन जाईल ते. तो ते चेक करायचं. हे पहिलं रिझन आहे की गॅल्व्हनोमीटरला डायरेक्टली करंट मापण्यासाठी वापरलं जात नाही. दुसरं रिझन, फॉर मेजरिंग करंट्स गॅल्व्हनोमीटर हॅज टू बी कनेक्टेड इन सीरीज. आता करंट मापण्यासाठी गॅल्व्हनोमीटरला आपल्याला सर्किटमध्ये कसं ठेवावं लागेल? सीरीजमध्ये, श्रेणीमध्ये. कारण त्याच्यामधून करंट पास होईल ना मग. सो दिस विल चेंज द व्हॅल्यू ऑफ करंट इन अ सर्किट. आणि ह्यामुळे काय होतं? सर्किटच्या करंटचीच किंमत चेंज होऊन जाते. का चेंज होऊन जाते? तर त्याचं कारण आहे की सर्किट मधून काहीतरी करंट पास होतोय समजून घ्या आणि तुम्ही तिथं सीरीज मध्ये गॅल्व्हनोमीटर जोडून दिला. तर गॅल्व्हनोमीटर बी एक सर्किट म्हणजे एक वस्तू आहे जी कशापासून तरी बनलेली आहे. हे तार वगैरे युज करतोय आपण त्याच्यामध्ये, कॉपर वगैरेचे कॉइल्स युज करतोय. मग ह्या कॉइल्सचा बी एक अवरोध असतो. जसं बॅटरी जोडली तर बॅटरीचा आंतरिक अवरोध होतो. तसं गॅल्व्हनोमीटर जोडलं तर गॅल्व्हनोमीटरचा बी अवरोध असतो.
तो अवरोध सर्किटचा अवरोध मध्ये जोडून जाईल. मग तुमचा टोटल अवरोध वाढून जाईल पहिलेपेक्षा आणि त्यामुळे काय होईल, तर टोटल अवरोध जर वाढून गेला तर त्यामुळे तुमचं करंट कमी होऊन जाईल. म्हणजे ऍक्च्युअल करंट आहे ते मेजर होणार नाही. ओके. मग आपल्याला काय करायचं राहतं, की आपल्याला अशी सर्किट बनवायची राहते, की जेव्हा आपण त्याला गॅल्व्हनोमीटरला सर्किटमध्ये जोडू, तेव्हा त्याचा अवरोध बदलायला नको सर्किटचा. आणि सर्किटचा जर अवरोध नाही बदलला ना, तेव्हा करंटचं योग्य मापन होईल. So to overcome this difficulty, one attach a small resistance RS called shunt resistance in parallel with galvanometer coil, so that most of the current passes through the shunt, and the resistance of this arrangement is RS into RG into RS upon RG plus RS is equal to almost RS. If RG very greater than RS, and if RS is small value in a relation with resistance of the circuit RC, the effect of introducing measuring the instrument is also small and negligible. This arrangement is schematically shown in figure. Okay. आता ऍक्च्युली असं काहीतरी केलं जातं, जे काय असतं मी तुम्हाला सांगतो. आता होतं काय, या पुऱ्या वस्तूला समज जा. आता समजून घ्या, एखादी सर्किट आहे तुमच्याकडे. समजून घ्या की ही सर्किट आहे. 5 व्होल्ट आहे, व्होल्टेज दिला तुम्ही. याच्यातून करंट 1 एम्पियर पास होते. कारण की या सर्किटमध्ये जो अवरोध आहे, 5 ओमचा अवरोध आहे या सर्किटमध्ये. किती अवरोध आहे या सर्किटचा? 5 ओम अवरोध आहे. मग आता 5 ओम अवरोध आहे, एकच 5 व्होल्टची सर्किट आहे. तर एक करंट किती येणार आहे? I is equal to V by R करायचं. I is equal to V by R करणार तुम्ही, तुम्हाला भेटून जाईल. 5/5 किती येणार? एकच येणार आहे. पण मी माझ्या मताने सर्किट घेतली, अशीच सर्किट असं नाही, वेगवेगळे असतं, पण आपण सिंपल सर्किटच घेऊ पहिले. ओके. मग या सर्किटचा करंट 1 एम्पियर आहे. तो मला मापन करायचं. आता हे तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बट आपल्याला काय आहे, गॅल्व्हनोमीटरच्या मदतीने वापरायचं. मग समजून घ्या, मी इथं सीरीजमध्ये गॅल्व्हनोमीटर जोडून दिलं करंट मापण्यासाठी. आता जेव्हा मी सीरीजमध्ये गॅल्व्हनोमीटर जोडेल ना, मग गॅल्व्हनोमीटरचा बी काहीतरी अवरोध असेल. ओके. मग समजून घ्या त्याचा अवरोध किती असेल. समजून घ्या की गॅल्व्हनोमीटरचा अवरोध 1 ओम आहे. ओके. मग आता होणार काय, गॅल्व्हनोमीटर सीरीजमध्ये जोडलं तर टोटल अवरोध किती होऊन जाईल आता या सर्किटचा. तर आता टोटल अवरोध तुमचा 6 ओम होऊन जाईल, कारण सीरीजमध्ये होऊन गेलं ना. मग हे 5 व्होल्ट, V is equal to I is equal to V by R प्रमाणे व्होल्टेज तर 5च व्होल्ट आहे. पण ह्या वेळेस तुमचा जो अवरोध आहे सर्किटचा, तो वाढून गेलाय. किती झाला तो? हा 1 ओम आणि हा 5 ओम, म्हणजे टोटल 6 ओम अवरोध झाला. ओके. मग 5/6 किती येतं? 5/6 किती येतं? जे येत असेल ते, पण ते 1 एम्पियर पेक्षा कमीच येणार आहे. मग तुमचं करंट चेंज होऊन गेला ना. तुमचं ओरिजिनल करंट किती होतं? 1 एम्पियर. आता तुम्ही जे सर्किटमध्ये जी वस्तू सर जोडली त्याच्यामुळे तुमचं 0.83. 0.83. ओके. मग 0.83 एम्पियर आलं, जे काय आहे? लेस दॅन 1 एम्पियर आहे. मग तुमचं करंट ओरिजिनल किती होतं? 1 एम्पियर. म्हणजे हे डिव्हाइस जोडल्यानंतर करंट 1 एम्पियर मापलं पाहिजे होतं ना त्याने. बट ऍक्च्युअली होऊन किती गेलं ते? 0.83. उलट करंट घटून गेलं, म्हणजे रॉंग रीडिंग आहे. मग तुम्हाला आता ही प्रॉब्लेम ओव्हरकम करायची, म्हणजे की ह्या प्रॉब्लेमला सॉल्युशन पाहिजे. मग काय करणार तुम्ही? मग आता आपण काय करू शकतो, की आपल्याला आपला करंट का चेंज झाला? तर ह्या अवरोधमुळे, ह्या 1 ओमचा अवरोध आहे त्याच्यामुळे. जो गॅल्व्हनोमीटर सोडत डिफॉल्ट येतो. गॅल्व्हनोमीटर आलं म्हणजे त्याचा अवरोध येणार आहे. तो 1 ओहमचा असं नाही, काही पण असू शकतो. आपण फॉर एक्झाम्पल 1 ओहम घेतलाय. मग आता आपल्याला काय करायचंय, की हा अवरोध रिड्यूस करायचा आहे. कमी करायचा आहे. मग आपण एक वस्तू शिकले होते, की समांतरमध्ये जर 2 अवरोध राहिले ना, तर तुमचा जो कुल अवरोध असतो ना, 2 अवरोध समांतरमध्ये समजा, तर त्याच्यात जो कुल अवरोध येतो ना तुमचा समतुल्य अवरोध, तो त्या 2 समांतर अवरोध मधला जो छोटा अवरोध असतो ना, त्याच्यापेक्षा बी छोटा आहे तो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला याला स्मॉल करायचंय. 1 ओहमला मला स्मॉल करायचंय, खूप स्मॉल. मग मी काय करायला, याचा समांतरमध्ये एक अवरोध जोडून देतो. ओके. खूपच छोट्या व्हॅल्यूचा, खूपच लहान व्हॅल्यूचा एक अवरोध मी समांतरमध्ये जोडून देतो. ओके. ज्याला काय म्हटलं जातं? शंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? शंट. समांतर अवरोध असतो आणि याची व्हॅल्यू खूपच लहान असते. मग याची जर फक्त एवढ्या भागाची मी सर्किट ड्रॉ केली, एवढ्या भागाची, तर ती कशी येईल? लाइक मी या एस ची व्हॅल्यू किती घेतो?
समजून घ्या की एस बरोबर मी घेतोय 0.01 ओम, इतका छोटा नाही घेऊ. त्याला 0.1 ओम घेऊ आपण. हे एस बरोबर किती आहे 0.1 ओम आहे. आता हा 1 ओम आणि हा 0.1 ओम एक दुसऱ्याला समांतर होऊन जातील. बरोबर आहे. मग ह्या सर्किटच्या एवढ्या भागाचा समतुल्य अवरोध काय येईल? तर त्याला नवीन नाव देऊ आपण R डॅश. मग समतुल्य अवरोध दोघं समांतर मध्ये तर मी सांगितलं डायरेक्ट दोघांचा गुणाकार नाही खाली दोघांची बेरीज करायची. तर 0.1 बाय 0.1 अपॉन 1 प्लस 0.1. तर काय येईल उत्तर? 0.1 भागीला 1.1. काय येईल उत्तर? शोधा बरं का. लगभग मला वाटतं ते पण 0.0099 असं काहीतरी उत्तर येईल. 0.09 असं उत्तर येईल तुमचं. ओके. मग पाहून घ्या 0.090. मग 0.09 झाला ना. 0.09 हे उत्तर या 0.1 ओम पेक्षा बी काय कमी आहे. कमी झालं ना करंट. ओके. मग याचा अर्थ काय झालं तुमचं जे मोस्ट ऑफ द करंट आहे ना, आता हा खूप छोटा अवरोध घेतला ना तुम्ही, तर आता करंटची काय असतं, करंटचं काम काय असतं, जिथं अवरोध कमी असेल तिथून फ्लो व्हायचं. मग तो काय करेल, तुमचा हा जो करंट आहे त्याच्यातला मोस्ट ऑफ द करंट म्हणजे 95 to 98% करंट तुमच्या शंट मधून पास होईल. असा पास होईल. गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणार नाही. म्हणजे असं म्हटलं जातं, बट ऍक्च्युअली तो गॅल्व्हॅनोमीटरचा समतुल्य अवरोध मधून पास होणार आहे, जो किती ओमचा आहे 0.1 ओमचा. मग आता ह्या सर्किटसाठी आता न्यू अवरोध किती झाला? आपण जेव्हा शंट जोडून दिला, तेव्हा आता सर्किटचा न्यू अवरोध. आता परत करंट मेजर करू आपण शंट जोडल्यानंतर. मग I इज इक्वल टू V बाय R येतं. ओके. V किती आहे आपल्याकडे इथं? 5 ओम. आणि R किती येईल? तर टोटल घ्यायचं 5 प्लस आता न्यू अवरोध किती झाला या समतुल्यचा? तर 0.09 आहे, म्हणजे 0.09 इथं करा प्लस 0.09. तर हे किती होऊन जाईल? 5/5.09. करा उत्तर आहे. चला काय आता? काय 0.98. 0.98 ना. हा. 0.98 ऑलमोस्ट काय असतं? 1 एम्पियर आहे ना ते. 0.98 म्हणजे ऑलमोस्ट त्याला आपण काय लिहू शकतो? 1 एम्पियर करून. मग पहा आता ऑलमोस्ट तुमचं रीडिंग काय येत आहे, जे तुमचं पाहिजे होतं ते रीडिंग येतंय. 1 एम्पियरचा करंट भेटतोय आणि हा 0.98 म्हणजे लगभग किती आहे? 1 एम्पियरच आहे. म्हणजे समजलं, गॅल्व्हॅनोमीटरला जर तुम्हाला एक हे म्हणून वापरायचं असेल, काय म्हणता, मीटर म्हणून वापरायचं असेल, तर त्याच्या समांतर मध्ये एक शंट जोडायचं. काय करावं लागतं आपल्याला? त्याच्या समांतर मध्ये एक शंट अवरोध जोडावा लागतो, ज्याची किंमत काय असेल? खूपच लहान असते. खूपच लहान. मी तर 0.1 घेतलाय, याच्यापेक्षा बी लहान शंट असतो. 0.001 बी घेतलं. 0.01 जर घेतला असता, तर मग हे करंट ऑलमोस्ट 0.99 आलं असतं. म्हणजे लगभग 1 एम्पियरच पुरं आलं असतं इथं. ओके. हा शंट जर मी खूप लहान घेतला असता. समजला कन्सेप्ट काय असतो? गॅल्व्हॅनोमीटरला जर मीटर बनवायचं असेल तर काय करावं लागतं? तर तर पहा म्हणजे काय, एम्पियर मध्ये ना. मीटर बनवायचंय तर डायरेक्ट गॅल्व्हॅनोमीटर नाही वापरलं जात. त्याच्या समांतर मध्ये काय करतात, एक अवरोध जोडला जातो ज्याला शंट म्हणतात. To overcome these difficulties, one attach a small resistance RS called shunt resistance in parallel with galvanometer coil, so that most of the current passes through the shunt. म्हणजे काय आहे की सर्किटचा मोस्ट ऑफ द करंट म्हणजे टोटल करंट कुठून पास होईल? शंट मधून पास होईल. अँड रेजिस्टन्स ऑफ दिस अरेंजमेंट, मग ह्या अरेंजमेंटचा रेजिस्टन्स कसा येईल? तर पहा, हे गॅल्व्हॅनोमीटर आहे, हे त्याचा अवरोध आहे. ओके. RG गॅल्व्हॅनोमीटरचा अवरोध आहे आणि त्याला समांतर मध्ये आपण RS हा शंट जोडलेला आहे. ओके. मग तेव्हा तुमची सर्किट काय, आता दोन वस्तू समांतर मध्ये आहे ना, मग टोटल रेजिस्टन्स त्याच्या समतुल्य अवरोध किती येईल? RG इंटू RS अपॉन RG प्लस RS. म्हणजे लगभग तो कसा केवढा येऊन जाईल? RS एवढाच येऊन जाईल. आता आपण पाहिलं होतं ना, गॅल्व्हॅनोमीटरचा अवरोध 1 ओम होता. पहा हा जो आहे हा RG आहे, हा तुमचा RG 1 ओम आणि हा RS आहे किंवा त्याला मी S लिहिलेलं आहे. ओके. मग तुम्ही पहा त्याचं समतुल्य उत्तर किती येतं या दोघांचं? 1 इंटू 0.1 अपॉन 1 प्लस 0.1 0.09. म्हणजे हे लगभग काय 0.1 आहे ना हे, बरोबर?
म्हणजे याला आपण ऍस लिहू शकतो किंवा आर-एस. त्यांनी आर-एस शब्द वापरला. आपण आर-एस लिहू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही किती छोटा अवरोध घेणार ना, तर जो छोटा अवरोध असतो ना, लगभग तेच उत्तर आहे. जर 1 आणि 0.1 याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. मग त्या केसमध्ये तुमचं उत्तर जे आहे ना 0.1 च्या लगभग आसपासच येईल. म्हणजे त्याच्यापेक्षा बी कमी येईल, पण लगभग 0.1 च येईल. म्हणजे की जो छोटा अवरोध असतो ना, तोच तुमचा काय बनून जातो, उत्तर बनून जातो. म्हणून त्यांनी पहा इथं आर-एस, आर-जी इंटू आर-एस अपॉन आर-जी प्लस आर-एस असं येईल. मग हा आर-जीच्या कंपेअरमध्ये आर-एस खूप लहान आहे, तर या आर-एसला कॅन्सल करून द्या. तर आर-जी भागीला आर-जी कॅन्सल होऊन जाईल. तर फक्त उत्तर काय येईल तुमचं आर-एस. इफ आर-जी व्हेरी ग्रेटर दॅन आर-एस. सो इफ आर-एस इज स्मॉल व्हॅल्यू इन रिलेशन विथ रेझिस्टन्स रेस्ट ऑफ दी सर्किट आर-सी. मग आता सर्किटचा बाकीचा रेझिस्टन्स आर-सी म्हणजे तो 5 ओहमचा मी साइडला घेतला तो. द इफेक्ट ऑफ इंट्रोड्युसिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज स्मॉल अँड नेग्लिजिबल. मग त्याच्यामुळे काय होईल, की जेव्हा तुम्ही शंट समांतरमध्ये जोडून देणार ना, तर याच्यामुळे तुमच्या सर्किटचा करंट म्हणजे गॅल्व्हनोमीटर आणि हा शंट याचा मिळून जो टोटल करंट, टोटल रेझिस्टन्स बनवत होता ना, तो खूप छोटा होऊन जाईल. एवढा छोटा होऊन जाईल ना, की त्याच्यामुळे ओरिजिनल सर्किटच्या करंटवर काही इफेक्ट होणार नाही. मग ओरिजिनल करंट तुम्हाला लगभग तेवढाच भेटेल. दिस अरेंजमेंट इज स्केमॅटिकली शोन इन फिगर आणि ती अरेंजमेंट तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेली आहे. अशा प्रकारे एक शंट जोडतात. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न येईल, की गॅल्व्हनोमीटरला एमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तेव्हा काय करतात? तर एक खूपच छोट्या मूल्याचा शंट अवरोध त्याच्या समांतरमध्ये जोडला जातो. Okay, here question is the scale of this emitter is calibrated and then graduated to read off the current value with the case. We define current sensitivity of the galvanometer as a differential per unit current. आता याच्यात एक नवीन पॅरामीटर येते करंट सेन्सिटिव्हिटी. तर करंट सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असतं? एकक करंट दीठ डिफ्लेक्शन किती होतंय? त्याला करंट सेन्सिटिव्हिटी म्हणतात. आता हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. phi is equal to NAB upon K आणि इकडे I होता. या आयला इकडे छेदमध्ये घेऊन आले. तर हे phi बाय आयचं जे गुणोत्तर आहे, phi अपॉन आयचं गुणोत्तर त्याला करंट सेन्सिटिव्हिटी म्हटलं जातं गॅल्व्हनोमीटरची. म्हणजे काय एकक करंट दिन किती डिफ्लेक्शन होते ते दाखवणार आहे पॅरामीटर आहे. की 1 अँपिअर करंट असेल तेव्हा तुझं गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन किती हे दाखवणार. कारण की आपण कधी पण कोणती व्हॅल्यू मापतो तर पहिले आपण त्याला 1 वर मापतो, की एकक करंट दीठ किंवा 1 किलोग्राम दीठ किंवा 1 मीटर दीठ अशा वस्तू आपण मेजर करत असतो. त्याच्यानंतर मग जेवढं असेल त्याच्यासोबत त्याला मल्टिप्लाय करून देतो. तसं मग इथं बी आपल्याला माहित पाहिजे, की एकक करंट दीठ गॅल्व्हनोमीटरमध्ये किती डिफ्लेक्शन होतोय. त्याला काय म्हटलं जातं? करंट सेन्सिटिव्हिटी ऑफ अ गॅल्व्हनोमीटर. की करंटला किती सेन्स करतंय ते दाखवणारं हे पॅरामीटर आहे. अ कन्व्हिनियंट वे ऑफ मॅन्युफॅक्चर टू इन्क्रीज द सेन्सिटिव्हिटी टू इन्क्रीज द नंबर ऑफ टर्न्स. मग आता पहा ही जी करंट phi बाय I काय आहे? हे करंट सेन्सिटिव्हिटी आहे. ते कशावर आधारित आहे? नंबर ऑफ टर्न्सवर, एरिया ऑफ द लूप, मॅग्नेटिक फील्ड आणि स्प्रिंग कॉन्स्टंट. आता त्याच्यात स्प्रिंग कॉन्स्टंट बदलणं इट्स नॉट अ बेटर आयडिया. हा चांगला आयडिया नाहीये. मॅग्नेटिक फील्ड बी रेडियल आहे, त्याला कमी जास्त करणं बी बेटर नाही. एरिया बी कमी जास्त करणं हे बेटर नाही. मग आपल्याकडे एकच वस्तू आहे, की करंट सेन्सिटिव्हिटी जर वाढवायची असेल गॅल्व्हनोमीटरची, ओके. तर तुम्ही काय करा, जी लूप तुम्ही वापरताय त्याचे टर्न्स वाढवून टाका. अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, मग जेवढे जास्त टर्न तेवढी करंट सेन्सिटिव्हिटी जास्त. सो वी चूज अ गॅल्व्हनोमीटर हॅव्हिंग अ सेन्सिटिव्हिटी ऑफ व्हॅल्यू रिक्वायर्ड बाय आवर एक्सपेरिमेंट. मग आपण असं गॅल्व्हनोमीटर चूज करतो, की ज्याची करंट सेन्सिटिव्हिटी आपल्याला पाहिजे तेवढी असेल. म्हणजे की तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करता किंवा तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करताय प्रॅक्टिकल लॅबमध्ये, तेव्हा तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, की तुम्ही जेव्हा करंट म्हणजे तुम्हाला करंट मेजर करायचे ओके. तर तेव्हा तुम्ही जे गॅल्व्हनोमीटर वापरता म्हणजे तुमचं करंट किती असू शकतं. म्हणजे की लगभग तुमच्या सर्किटचं करंट मायक्रो एम्पियर्स येईल का एम्पियर्स येईल का मिली एम्पियर्स येईल हे तुम्हाला थोडा रफ आयडिया असला पाहिजे. आणि त्याच्यानुसार गॅल्व्हनोमीटर किंवा एमीटर वापरायचं सर्किटमध्ये. तुमच्या लॅबमध्ये तर डायरेक्ट एमीटर असतील. तुम्हाला गॅल्व्हनोमीटर बनवायची गरज नाही पडणार. गॅल्व्हनोमीटर बी आहेत सर्किटमध्ये ते रिडिंग बी घेतात असे बी गॅल्व्हनोमीटर आहेत. पण मोस्ट प्रोबॅबली काय करायचं एमीटर वापरायचं की डायरेक्टली करंट तुम्हाला भेटून जातं. ओके. बट एक प्रॅक्टिकल बी की आपल्याला गॅल्व्हनोमीटरला एमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं राहतं आणि दुसरं येतं गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं. आता गॅल्व्हनोमीटर कॅन अल्सो बी युज्ड. हा पहिला टॉपिक कंप्लीट झाला आता गॅल्व्हनोमीटर ॲज अ एमीटर. त्याच्यासाठी काय करावं लागतं? एक छोटा अवरोध जो समांतरमध्ये जोडला जातो. त्याच्यामुळे तुमचं टोटल अवरोध घटून जातो आणि तुमचं जे मोस्ट ऑफ द करंट आहे ते स्मॉल अवरोध मधून पास होतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो वरून करंट नाही पास होतंय. असं बोललं जातं. टोटल अवरोध कमी होऊन जातो म्हणजे टोटल करंट गॅल्व्हनोमीटर मधूनच पास होतं. बरोबर आहे. पण ते पहिलेपेक्षा जास्त पास होतं या शंटमुळे.
आणि त्यामुळे तुम्हाला राईट रिडिंग भेटते, योग्य रिडिंग भेटते. ओके. आता सेकंड आहे, गॅल्व्हनोमीटर कॅन बी युज्ड ॲज अ व्होल्टमीटर टू मेजर द व्होल्टेज अक्रॉस द गिव्हन सेक्शन ऑफ द सर्किट. आता व्होल्टमीटर म्हणजे काय? व्होल्टमीटर व्होल्टेज मापण्यासाठी वापरलं जातं, यूज केलं जातं आणि मग गॅल्व्हनोमीटरचा आपण वापर ॲज अ व्होल्टमीटर पण करू शकतो. आता तो कसा करू शकतो? So galvanometer can be used as a voltmeter to measure the voltage across the given section of the circuit. For this, it must be connected in parallel with the section of the circuit. आणि आपल्याला ज्या सेक्शनचा व्होल्टेज मेजर करायचा आहे त्या सेक्शनला समांतर मध्ये गॅल्व्हनोमीटर जोडावं लागतं, कारण व्होल्टेज नेहमी समांतर मध्येच मापला जातो. म्हणजे तुम्हाला त्याला सिरीज मध्ये नाही जोडायचं. तुम्हाला कसं जोडावं लागेल त्याला? आता समजून घ्या की हा एक अवरोध आहे, हा RS अवरोध आहे आणि तुम्हाला ह्या अवरोधचा व्होल्टेज मापायचा असेल, याच्यातून पास होणार, याच्यातून करंट काहीतरी आहे पास होतोय. मग त्यामुळे याच्यात अवरोध असेल, म्हणजे याचा व्होल्टेज मापायचा तर तुम्हाला गॅल्व्हनोमीटर असं समांतर मध्ये जोडावं लागेल. ओके, तेव्हा तुम्ही त्याचा व्होल्टेज मापू शकता. मग आता होतं काय याच्यामुळे? आता जसं तुम्ही समांतर मध्ये गॅल्व्हनोमीटर जोडून दिलं, गॅल्व्हनोमीटर आहे तर त्याचा अवरोध बी त्याच्यासोबत असणारच आहे, RG. ओके. मग आता हे दोघं वस्तू समांतर होऊन जातील, RS आणि RG. मग तुमच्या या सर्किटचा अवरोध काय होऊन जाईल? घटून जाईल. आणि अवरोध घटून जाईल म्हणजे व्होल्टेज तुमचा काय होईल? कमी दाखवेल ते गॅल्व्हनोमीटर. त्याचं कारण आहे की अवरोध जर घटून गेला तर व्होल्टेज ऑटोमॅटिकली काय होऊन जातं? घटून जातो. कारण की व्होल्टेजचं इक्वेशन काय येतं? V is equal to IR. ओके. कारण तुमच्या सर्किटचा मोस्ट ऑफ द करंट कुठून पास होतो? गॅल्व्हनोमीटर मधून पास होतो. कारण की या RS च्या कंपेअर मध्ये हा जो RG असतो त्याची किंमत लहान असते खूप, गॅल्व्हनोमीटरचा अवरोधची. खूप मोठा अवरोध नसतो गॅल्व्हनोमीटरचा. मग तुमचा करंट इथून मोस्ट ऑफ द पास होतो आणि कमी करंट इथून पास होतो. त्यामुळे तुमच्या सर्किटचा व्होल्टेज काय होऊन जातो? घटून जातो. समांतर आला म्हणजे अवरोध घटून जातो पुऱ्या सर्किटचा. श्रेणी राहिला म्हणजे अवरोध वाढतो. मग होणार काय? की तुमचं जे बी करंट आहे, हे करंट जितकं याच्यातून जास्त पास होईल या RS मधून, तेवढं तुमच्या व्होल्टेजचं मेजरमेंट काय चांगलं असेल. जेवढं कमी करंट गॅल्व्हनोमीटर मधून पास होईल, तेवढं तुमचं व्होल्टेजचं मेजरमेंट काय असेल? गुड असेल. मग ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काय करू? पहा, फॉर दिस पहा आता इथं काय, गॅल्व्हनोमीटर कॅन बी युज्ड एज अ व्होल्टमीटर टू मेजर voltage across given section of circuit. For this, it must be connected in parallel with the section of the circuit. आणि याच्यासाठी तुम्ही त्या गॅल्व्हनोमीटरला काय करणार? ज्या सेक्शन मध्ये, जसं की ह्याचा अवरोध शोधायचा आहे मला, तर मी याच्या सोबत त्याला समांतर मध्ये जोडलो. मग गॅल्व्हनोमीटर आणि त्याचा अवरोध सोबत घेऊनच जातो. Further, it must draw a very small current. Otherwise, the voltage measurement will disturb original step by account which is very large. मग आता याचा अर्थ काय झाला? जेव्हा तुम्ही समांतर मध्ये गॅल्व्हनोमीटर मध्ये जोडताय, तेव्हा त्या गॅल्व्हनोमीटरनं खूपच छोटं करंट घेतलं पाहिजे. एकदम म्हणजे लगभग शून्याच्या आसपास करंट घेतलं पाहिजे. जेणेकरून तुमचं जे मोस्ट ऑफ द करंट आहे ते इथंच पास झालं पाहिजे. तेव्हा तुमचं व्होल्टेजचं मेजरमेंट काय योग्य येईल. मग त्यासाठी काय करू? म्हणजे आपल्याला इथं करंट नाही पाहिजे, खालून करंट नाही पाहिजे. मग करंटला अडवणारं कोण असतं? रेझिस्टन्स. मग आपण काय करू? हे गॅल्व्हनोमीटर आहे, त्याच्या श्रेणीमध्ये त्याच्यासोबत अवरोध केव्हा वाढतो? जेव्हा श्रेणीमध्ये काही असेल जोडलं तर. श्रेणीमध्ये आपण खूपच मोठी व्हॅल्यू असणार आहे एक अवरोध ठेवू. थेरिटिकली ह्या अवरोधची व्हॅल्यू इन्फिनिटी घेतली जाते. काय घेतली जाते? इन्फिनिटी. बट प्रॅक्टिकली ॲज लार्ज ॲज पॉसिबल. ओके. थेरिटिकली काय म्हटलं जातं की जो श्रेणी अवरोध आहे, जेव्हा तुम्हाला गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमध्ये मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर तुमच्या इथून करंट पास नाही झाला पाहिजे. मग करंटला ब्लॉक कोण करतं? तर अवरोध. पण अवरोध कोणता? खूप मोठा. जेवढा अवरोध जास्त ठेवणार तुम्ही सीरीजमध्ये गॅल्व्हनोमीटरचा, तेवढी तुमच्या सर्किटचा अवरोध वाढेल आणि तेवढा त्याच्यातून करंट पास होणारा करंट कमी होईल. मग आता करंट पहा, इथून करंट येत आहे, त्याला 2 रस्ते आहेत. हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. पण जिथं अवरोधचा आता करंटचं काय असतं? जिथं अवरोध कमी तिथून जाईल तो. मग आता तुम्ही इथं खूप मोठा अवरोध करून दिला. कसं काय? तर गॅल्व्हनोमीटरचा अवरोध आहे. त्याच्यासोबत श्रेणीमध्ये एक खूप मोठा अवरोध जोडून दिलाय तुम्ही. खूपच मोठा अवरोध. मग त्यामुळे टोटल अवरोध खूप वाढून जाईल आणि त्यामुळे तुमचा करंट इकडे न पास होता मोस्ट ऑफ द करंट कुठून पास होईल? इथून पास होईल. मग त्यामुळे तुम्ही IR करून योग्य ते रीडिंग तुम्हाला भेटेल. ओके. मग हा अवरोध खूप मोठा होऊन जाईल, तेव्हा हा अवरोध खूप छोटा होऊन जाईल. मग ह्या दोघांचा जो समतुल्य अवरोध येईल ना, तो लगभग याचा एवढाच आहे. ज्या 2 अवरोध तुम्ही समांतर मध्ये जोडलेले आहेत आणि त्याच्यात एकापेक्षा दुसरा अवरोध खूप छोटा आहे, तर तेव्हा तुमचे जे रीडिंग असतं ते छोटा अवरोध बनून जातं आणि त्यामुळे तुम्हाला टोटल व्होल्टेज काय भेटेल? V is equal to I into RH भेटेल. म्हणजे तुमचं मोस्ट ऑफ द करंट इथून पास होईल आणि तेव्हा तुमचं गॅल्व्हनोमीटर योग्य त्या व्होल्टेजचं मापन करेल. ओके.
मग त्यामुळे काय केलंय मग सर हा तिकडं करंट जाणार नाही ना आपलं कुठून गॅल्व्हॅनोमीटर मधून. जाईल ना, खूप छोटं जाईल. आता एक गोष्ट समजून घ्या माझी इथं, मे बी तुम्हाला हा डाऊट येत असेल, सर की करंट मोस्ट ऑफ इकडून पास होऊन जाते, इकडून जाणार नाही, मग हे मापन कसं करेल? बरोबर ना? करंटच जाणार नाही, त्याचं मापन रीडिंग कसं काय दाखवेल? असा डाऊट आला असेल मनात. बट ऍक्च्युली तसं नसतं. हे सिरीज मध्ये जोडून देणार ना, जो टोटल अवरोध असतो ना तो घटून जाईल सर्किटचा. आणि टोटल अवरोध केवढा होऊन जाईल, तर याचा एवढा होऊन जाईल. ओके, आणि हे रीडिंग डायरेक्ट गॅल्व्हॅनोमीटर मध्ये दिसेल. अंडरस्टँड? असं राहतं ते. याचा अर्थ असा नाही की इथून करंट पास नाही होत. याचा अर्थ जेव्हा तुम्ही श्रेणीमध्ये खूप मोठा अवरोध जोडून दिला ना, मग टोटल अवरोध काय होऊन जाईल सर्किटचा, हे तिघं नाही राहून जात. एक सिंगल अवरोध बनून जातो सर्किट, आणि जो किती असतो RS एवढाच असेल. बरोबर? मग जे बी करंट पास होतो ते गॅल्व्हॅनोमीटर आणि RS या दोघांच्या थ्रू पास होतो. आणि तेव्हा गॅल्व्हॅनोमीटरला किती करंट भेटतं, तर जे एक्झॅक्टली असायला पाहिजे तेवढंच करंट भेटतं. किती असायला पाहिजे, I असायला पाहिजे, आणि मग त्याच्यातून बी पास किती होतं, IS होतं. आणि तेव्हा तुमचं योग्य ते मापन होतं करंट व्होल्टेज. असं हे खूप थोडी लार्ज वस्तू आहे. कदाचित तुम्ही या सगळ्या सर्किटशी खूप फॅमिलियर नाहीत, म्हणून तुम्हाला नाही आयडिया येणार या वस्तूंचा. बट समजायचं की मोस्ट ऑफ द करंट आपल्याला इकडून पास करायचं आहे, तर आपल्याला इथं गॅल्व्हॅनोमीटरच्या श्रेणीमध्ये खूप मोठा अवरोध जोडावा लागेल. जेणेकरून टोटल अवरोध कोणता होऊन जाईल, तर या RS एवढाच होऊन जाईल. कारण समांतरमध्ये एक रूल असतो, की जेव्हा तुम्ही 2 अवरोध समांतरमध्ये जोडलेले आहेत, तर जो लहान अवरोध असतो ना, त्याचा एवढाच तुमचा मेन अवरोध बनून जातो, समतुल्य अवरोध. मग करंट टोटली किती किती अवरोध मधून करंट पास होणार आहे, तर हा RS कोणता लिहितोय मी, हा RS हा वाला नाही लिहित आहे मी, या पुऱ्या सर्किटचा लिहितोय, आणि जो RS एवढा बनून जाईल. ओके, मग टोटल करंट किती होऊन जाईल, टोटल करंट फक्त RS मधून म्हणजे पुऱ्या सर्किट मधूनच पास होणार आहे. पण ह्या पुऱ्या सर्किटचा अवरोध किती होऊन जाईल, RS एवढाच होऊन जाणार आहे. मग तेव्हा तुमचं व्होल्टेजचं योग्य ते मापनच होणार आहे. ओके, सो to ensure this, a large resistance R is connected in series with the galvanometer. This arrangement is schematically depicted in 4.26. पहा इथं दिसतंय तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर, हा गॅल्व्हॅनोमीटरचा अवरोध आणि त्याच्या श्रेणीमध्ये खूप मोठा अवरोध R. टोटल अवरोध किती होऊन जाईल श्रेणीमध्ये, तर RG प्लस R इज इक्वल टू ऑलमोस्ट R होऊन जाईल, खूप लार्ज असल्यामुळे. ओके, म्हणजे असं आहे की हा लाईक 1 ओम आहे, हा लाईक 1 किलो ओम आहे. हा समजा 1 ओम आहे, हा 1 किलो ओम आहे. तर 1 प्लस 1 किलो ओम म्हणजे 1 किलो ओम म्हणजे काय, 1000 ओम. 1 प्लस 1000 करणार तर काय, 1001 म्हणजे लगभग काय असतं, 1000च ओम होऊन जातं. म्हणजे Rचा बरोबरच होऊन जाईल. The scale of voltmeter is calibrated to read off the voltage value with this EZ. So we define a voltage sensitivity. आता जसं करंट सेन्सिटिव्हिटी तसंच काय येणार आहे, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. आपल्याला आता हे आपल्याकडे तर हा फॉर्म्युला आहे, phi by I is equal to NIA/K. आता ह्याच फॉर्म्युला आपण व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी वापरू. तर या I ला इकडेच ठेवा, या I ला इकडेच ठेवता. आता इथं I बदलणार नाही या सर्किटमध्ये, I तेवढाच राहणार आहे म्हणून. मग याचा डिव्हिजन मध्ये काय करा, V करून टाका. मग NIAB तर आहेच, I इकडे होता त्याच्या छेदमध्ये काय होऊन जाईल, V होऊन जाईल. आणि I/V काय असतो, तो सर्किटचा अवरोध R असतो. म्हणजे तुमच्या छेदमध्ये काय होऊन जाईल, 1/R. आणि ही तुमची व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. The scale of voltmeter is calibrated to read off the voltage value with EZ. We define a voltage sensitivity as a deflection per unit voltage. पहा, व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी तर डिफ्लेक्शन per unit voltage. हा, R येईल ना, तर 1/R का बहीण? छेद मध्ये V आहे ना भाऊ. R बरोबर काय येतं, V/I येतं ना. हा. मग त्याचा व्यस्त काय येईल, I/V. मग अवरोध काय होऊन जाईल, 1/R. हो हा, समजलं ना. हो सर. ओके, मग जी व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी phi/V इज इक्वल टू NAB अपॉन K I/V. तर त्याच्यावरून हे एवढं कॉन्स्टंट आहे, तर I/V म्हणजे काय, 1/R येतो. The interesting point to note that is increasing the current sensitivity may not be necessary increase the voltage sensitivity. म्हणजे पहा, तुम्ही करंट सेन्सिटिव्हिटी वाढवली, तर याचा अर्थ असा नाही की तुमची व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी बी वाढून जाणार आहे. म्हणजे काय, करंट सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं होतं इथं, N ची व्हॅल्यू जेवढी वाढवणार तेवढी करंट सेन्सिटिव्हिटी वाढेल. मग त्याचा अर्थ असा नाही की तिथं N तुम्ही डबल केलं, समजून घ्या. ओके, समजून घ्या की इफ N डबल केलं, तुम्ही 2N करून दिलं, मग त्यामुळे तुमची करंट सेन्सिटिव्हिटी डबल होऊन जाईल. phi/I is equal to 2 into phi/I होऊन जाईल पहिल्यापेक्षा.
but does current sensitivity double? However, the resistance of the galvanometer is also likely to double. त्यामुळे काय होतं, करंट सेन्सिटिव्हिटी डबल केली तुम्ही, तो जो रेजिस्टन्स असतो सर्किटचा रेजिस्टन्स बी काय होऊन जातो, डबल होऊन जातो. मग डबल झाला तर काय होणार आहे, वरती 2 येईल तर खाली पण 2 येईल. इथं रेजिस्टन्स डबल झाला, मग 2 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मग परत तुमची व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काय राहील, ऍज इट इजच राहणार आहे. म्हणजे पहा, तुम्ही याच्यात ह्या सर्किटमध्ये जर तुम्ही करंट सेन्सिटिव्हिटी वाढवली म्हणजे एन डबल केला, मग एन डबल केला तर त्याच्यासोबत आर बी डबल होतो. मग वरती पण 2 येईल आणि खाली पण काय येईल, 2 येईल. म्हणजे इथं पहा 2n गेला एनला, तर इथं रेजिस्टन्स बी काय होऊन जाईल, 2R होऊन जाईल. मग हा 2 परत कॅन्सल होऊन जाईल, तर तुमची सेन्सिटिव्हिटी काय राहील, ऍज इट इजच राहील. मग 5/V आणि 5/V मध्ये चेंज होणार नाही. सो ही वस्तू आठवण ठेव द्या. जर तुम्ही गॅल्व्हनोमीटरची म्हणजे सर्किट बनवताय आणि तुम्ही त्याला एमीटर म्हणून वापरताय किंवा व्होल्टमीटर म्हणून जे बी वापरताय, तुम्ही जर त्याची रेजिस्टर म्हणजे करंट सेन्सिटिव्हिटी डबल केली तर त्यामुळे त्याची व्होल्टेज सेन्सिटिव्हिटीला काही फरक पडत नाही. So in general, modification needed for conversion of galvanometer to emitter will be different from what we needed to convert it into the voltmeter. म्हणजे की गॅल्व्हनोमीटरला एमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या रीतीचा उपयोग केला जातो. जसं की गॅल्व्हनोमीटरला एमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी करंट सेन्सिटिव्हिटी बरोबर आहे, ती तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही काय करणार, टर्न्स वाढवून देणार. पण याचा अर्थ असा नाही की व्होल्टमीटरची व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी वाढवायची म्हणून तरी बी टर्न्स डबल करा. त्याच्याने काय डबल टर्न केले म्हणजे काय होणार आहे, तार तेवढा वाढणार आहे. जेवढा तार वाढेल तेवढा रेजिस्टन्स बी वाढणारच आहे. ओके, रेजिस्टन्स वाढला म्हणजे तुमची सेन्सिटिव्हिटी परत तेवढीच राहणार आहे. म्हणून असं जरुरी नाही की जर व्होल्टेज करंट सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी आपण टर्न्स वाढवतोय तर त्याच्यामुळे व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी पण वाढेल. व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी तेवढीच राहील जेवढी होती. मग त्यासाठी आपल्याला त्याला व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी डिफरंट वस्तू यूज करावं लागेल. त्याच्याने वाढणार नाही. अंडरस्टँड? गॅल्व्हनोमीटर इज अ व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर एमीटर. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झाम मध्ये. याच्यातून काही ना काही कोणते ना कोणते क्वेश्चन येतातच. ओके.